जाऊ द्यात. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आजच्या या महायुतीच्या विजयी संकल्प मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबभाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या इथले आमदार माननीय किशोरप्पा, माजी आमदार दिलीप भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ज्यांच्या जीवावर हे व्यासपीठ हे महाविजयी संकल्प मेळावा करू इच्छितात, हे माझ्या समोर बसलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वांना माझा नमस्कार. जय श्रीराम. खरं तर मित्रो, हे एक वेगळं दृश्य भाऊ पहिल्यांदा पाचोरेकर बघत आहेत. तुम्ही नेहमी बोललात शिवसेना इथे आहे, BJP आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, इतर उरलेले पक्ष पण आमच्याबरोबर आहेत, रिपाई आहेत आणि हे सगळे पदाधिकारी आज इथे एकत्र आलेले आहेत. पण तुमच्या निमित्ताने मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो मित्रो, हे इलेक्शन गल्ली गावाचं नाही आहे, हे कुठल्या शहराचं आहे, वार्डाचं नाही आहे, हे इलेक्शन देशाचं आहे. आणि देशाचं नेतृत्व कोण ठरवणार आहे, देशाचं भविष्य कोण ठरवणार आहे, तुमचं आमचं आपल्या पुढे येणाऱ्या पिढीचं भविष्य कोण ठरवणार आहे आणि जो भविष्य नेतृत्व करणार आहे त्याच्याकरता मित्र हे इलेक्शन आहे. आणि त्याच्यामुळे आपण सर्वजण इथे एकत्र आलो आहे. मी तुम्हाला या निमित्ताने सगळ्यांना हात जोडून विनंती करू इच्छितो की आपलं असलेलं सगळं राजकारण आपण इथे बाजूला ठेवूयात. मुक्त श्वास घेऊ शकत असेल तर कोणामुळे घेत आहेत? आता हे झालं नॅशनल इश्यू, देशाचे इश्यू, पण आमच्या सर्वसामान्यांच्या इश्यूच्या बाबतीत जर कोणी बोलायचं झालं तर त्याच्याबद्दलही नरेंद्र मोदींनी हात घेतला आहे. शेतकऱ्यांच्या डायरेक्ट पैसे कोणाचे येतात अकाउंटमध्ये? 6,000 रुपये कोणामार्फत येतात? खरं तर ज्यावेळेस राजीव गांधी भाषण करायचे तर त्यावेळेस ते सांगायचे की 1 रुपया जर कधी सेंट्रलने खाली सोडला, 1 रुपया दिल्लीपासून खाली यायला लागला, जेव्हा 1 रुपया खाली येत असेल तर 85 रुपये कमिशन, भ्रष्टाचार इथे तिथे देण्यात जात होतात आणि फक्त 15 पैसे हे सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये विकासामध्ये दिले जात होते. पण आज जर कधी आपण नरेंद्र मोदीच्या रूपाने बघताय मित्र, 1 रुपया सुद्धा इकडे तिकडे जात नाही, थेट तो पैसा विकासाकरता तुमच्या आमच्या जनतेच्या खिशामध्ये देत असो, असं कणखर नेतृत्व आज आपल्याला भेटलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आपण बघितलं, आपण कधी भारताने कुठे नाव जर काढलं, तुम्ही आम्ही बाहेर परदेशात गेलेत, भाऊ तुम्ही सगळेजण बाहेर परदेशात फिरायला गेले, व्यासपीठावर गेलेले असतील, तुमच्या आपल्या कोणाचे नातेवाईक आपण बाहेर गेलो तर भारताबद्दल जर कधी बघितलं तर काय म्हणायला लागतं? गरीब देश आहे, कचऱ्याची काय परिस्थिती मित्र. आज तर समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला अभिमानाने बघतो, आपली छाती सुद्धा मोठी 36 इंचाची होऊन जात असते. हे कोणामुळे झालं? हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीमुळे झालंय. सांगायसारख्या बहुतांश गोष्टी आहेत, सगळं काही आहे, पण याच्यावर मी खूप जास्त बोलणार नाही, येणारे नेते सगळे बोलतील. पण आज आपण सगळे एक दिलाने इथे एकत्र आलोय. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, काही जरी झालं, कुठल्याही बोल आपल्याला भारी पडू नका. शेवटचे 8-10 दिवस झाले, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक दिलाने, एक मताने आणि आपण इथे संकल्प करायला आलेलो आहोत. तर काही जरी झालं ते 13 तारखेला कमळ या चिन्हाला निशाणीला मतदान करायचं आणि जास्तीत जास्त निवडून आणायचं. गुलाबभाऊ, दरवेळेस इलेक्शन होत असतं आणि नेहमी म्हटलं जातं की सगळ्यात जास्त मतदान कुठे झालं आणि निवडणुकीच्या लीड कुठे जास्त मिळाला. मी अभिमानाने सांगू इच्छितो, मागे आपण शिवसेना, भारतीय जनता पार्टी युती होती, यावेळेस तर NCP पण बरोबर आहे, रासप बरोबर आहे, वंचित मनसे बरोबर आहे. पण सगळ्यात जास्त जर लीड कोण देत असेल तर पाचोरा आणि भडगाव हा विधानसभा सगळ्यात जास्त लीड देतो. मागच्या वेळेस झालेल्या याच्यामध्ये 75,143 मतांचा लीड हा तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या जोरावर आपण दिलेला आहे. म्हणजे झालेल्या मतदानाच्या, म्हणजे 100 मतदान झालं असेल तर 70% मतदान मित्र हो BJPला झालेलं होतं, कमळ या चिन्हाला झालेलं होतं. पुन्हा एकदा मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करू इच्छितो, गुलाबभाऊ बोलतीलच, सगळ्या गोष्टींना मिश्किल टिप्पणी घेतील. भाऊ नेमकं इथे काय होतं, आम्ही प्रचाराला जातो, प्रचारात जाताना भाऊ किशोरप्पांची उंची खूप मोठी आहे, माझी कमी आहे, साहजिक मी दिसत नाही. दिलीप भाऊ जाड आहे, मी त्याच्यात कमी आहे, भाऊ पडत असतात, मी दिसत नाही. याचं नेतृत्व जर कधी कोणी करत असेल या इलेक्शनचं तर माननीय किशोरप्पा आणि दिलीप भाऊच करतात. आम्ही खंबीरपणे त्यांच्यावर चालतोय. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये शंका घेऊन
नमन करतो की खूप कमी वेळामध्ये आपण इथे आलात. खरं तर आम्ही होस्ट आहोत, भारतीय जनता पार्टी या कार्यक्रमाचा होस्ट आहोत. तर कुठली कमी राहिली असेल, काही चुकलं असेल तर सर्वांना मी माफी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय. आपण एका खानदानी कार्यकर्त्याला या ठिकाणी युतीचं तिकीट आपण मित्र या ठिकाणी दिलेलं आहे. मागच्या टायमाला आपण ज्याला तिकीट दिलं, आदरणीय भाऊ आप्पा, आहो आप्पासाहेब, माझी भाऊंना विनंती आहे की भाऊ, आपण पदाधिकारी निवडत असताना ज्याची लायकी नाही त्याला ज्या ठिकाणची आपण तिकीटं देतो, एकदा आमदार केला, दुसऱ्यांदा खासदार केला, आम्ही भेटायला गेल्याच्या नंतर आईची शपथ घेतो आणि तिसऱ्या दिवशीमध्ये पक्षांतर करतो, असा गद्दार खासदार मित्र याला या ठिकाणी कधीच थारा देऊ नका. त्या करण पवाराच्या बाबतीत सुद्धा तसाच विषय होता. हे गाईच्या ओव्याला लागलेले गोचिड आहे. गाईचं दूध पिण्याच्या ऐवजी मित्र हे गाईचं रक्त पित आहे. भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातून आल्याच्या नंतर यांचं सगळं चांगलं पालन पक्षानं त्या ठिकाणी केलं. यांच्या हातात त्या ठिकाणची सत्ता पूर्ण गिरीश भाऊंना त्या ठिकाणी दिली आणि गिरीश भाऊंच्या हातावर तुरी देऊन हा एका रात्रीत केव्हा पळाला, हा करण पवार, हे तुम्हा आम्हाला मित्र या ठिकाणी समजलं नाही. 2-2 ट्रम्प तिकीट कापून असलेले खासदार त्या ठिकाणी पॉम्पलेट वाटतायत. पण एकदा त्या स्मिताताईचं तिकीट काढून ज्या खासदाराला तिकीट दिलं त्या ताईचे उपकार फेडायच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षात गेला आणि जेवढा आभाळा एवढं नेतृत्व आहे आदरणीय गिरीश भाऊ, त्या गिरीश भाऊच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी आता सगळे आपलेचे तारे त्या ठिकाणी तोडतोय. पीक विमा असेल, या गोष्टी असेल, सगळ्या व्हॉट्सअपवर टाकलेल्या या सगळ्या योजना मित्र या माणसानं फसव्या केल्या. उन्मेष पाटलाला सतत आम्ही सांगत होतो की एक काम तू तरी त्या ठिकाणी मतदारसंघात कर. ओला दुष्काळ पडला, कोरडा दुष्काळ पडला, पण उन्मेष पाटलाचे पाय मतदारसंघात या ठिकाणी लागले नाही, कधीच नाही. एक 50,000 रुपयाचं काम उन्मेष पाटलाचं नाव दगडावर नाव असलेलं एक काम मित्र मतदारसंघात नाही. सगळे कामं लोकसभेचा खासदार असताना 40गाव विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेला. काय कुणा स्टॉप निश्चित त्याच्या मनात या ठिकाणी काय होतं आणि नव्हतं. पण मित्र आपल्याला या लोकांना मित्र या ठिकाणी धडा शिकवायचा आहे. एका बाजूला नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आहे. अनेक विविध विकासाच्या योजना आपल्या सरकारनं या ठिकाणी केलेल्या आहेत. 1 रुपयात आपल्याला फळीत रुपया दिला. महिलांसाठी 50% आरक्षण करून मध्ये एस टीमध्ये 50% सवलत महिलांना दिली. प्रधानमंत्री मातृत्व योजना आणली. ओबीसीसाठीचे घरकुलं आणले. एनटीच्या साठी बांधवांना त्या घरकुलात त्या ठिकाणी समाविष्ट केलं गेलं. मुलींसाठी योजना आहे, गणपती योजना आहे, अशा कितीतरी योजना मोदी साहेबांनी थेट त्या तुमच्या खात्यात त्या ठिकाणी दिल्या. संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये मित्र डायरेक्ट तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जात आहेत. अशा ज्या योजना आहेत मोदी साहेबांच्या, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याच पुढाऱ्याच्या पुढे अधिकाऱ्याच्या पुढे हात पसरायचं काम ठेवलं नाही. तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे त्या ठिकाणी जमा होत आहेत. आणि आता उन्मेष पाटील शेतकऱ्याच्या नावाने त्या ठिकाणी कळवळा त्या ठिकाणी करतोय, पण त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे. आपल्याला पुढच्या भविष्यात काय करायचं आहे. भूतकाळात भाऊ एकदम आज एकादशी आहे, वेज आहे सगळं, ते जरा करा तुम्ही. खरं तर 13 तारखेला या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणुकीसाठी आपण मतदान करणार आहोत. आणि मागील कार्यकाळात आपण पाहिलं त्याला दिसेल असा बदल दिसायला लागला. 65 वर्ष ज्यांनी या देशाला अगदी पिळून मिसळून खाल्लं, त्यांनी या देशाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवलं आणि जेव्हाही आले तेव्हा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, गरिबी बचाव हा नारा घेतला. भावांनो, आपण सगळे सुद्धा 65 वर्ष तुमच्याकडे देश एक हाती सत्ता असताना गरिबी हटावचा नारा तुम्ही दिला. तुम्ही का गरिबी हटवू शकले नाही? तुम्ही ग्रामीण भागातलं 20 वर्षापूर्वीचं चित्र बघा, 15 वर्षापूर्वीचं चित्र बघा. कुठल्याही ग्रामीण भागात गेलं, गाव आलं म्हणजे तोंडाला रुमाल लावायची वेळ यायची. कुठल्याही रेल्वे स्टेशनला गेलं, अगदी रेल्वे यायच्या पहिले तोंडाला रुमाल लाव एवढी अस्वच्छता असायची. कुठल्याही बस स्टँडला जा, रेल्वे स्टेशनला जा, अरे माता भगिनी अगदी रोडावर बसायच्या. तुमचे मंत्री लाल दिव्याच्या गाडीत जायचे.
लाल दिव्याची गाडी जायची, माझी माता भगिनी उठायची, अरे तरी तुम्हाला कधी लाजा वाटल्या नाही. हा देशाचा पहिला पंतप्रधान होता की ज्याने लाल किल्ल्यावरनं सांगितलं की प्रत्येक घरामध्ये शौचालय असलं पाहिजे. 65 वर्ष तुम्ही या राज्यात देशात सत्ता गाजवली. थोडा काळ बीजेपीचा सोडला, तुम्हाला तेव्हा सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या समस्या समजल्या नाही. अरे प्रत्येक गावावरची माझी माता भगिनी सकाळी उठायची तर पहिला प्रश्न तिला असायचा की घरात पाणी नाही. ती आडावर जायची, कोऱ्यावर जायची, कुठून तरी पाणी आणायची. त्यावेळेस तुम्हाला गरिबांची जाण आली नाही. या देशात नरेंद्र मोदींसारखा एक तेजस्वी पंतप्रधान आला आणि आमच्या गुलाबभाऊ सारख्या पाणीवाला बाबाच्या माध्यमातून अरे जाल तिकडे पाणी पुरवठ्याची योजना दिला. एक गाव असं तुम्ही दाखवा की गुलाबभाऊने तिथं पाणी पुरवठा योजना केली नाही. जात बघितला नाही, धर्म बघितला नाही, पक्ष बघितला नाही, पंथ बघितला नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या. मागच्या 20 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये जर 65 वर्षाचा हिशोब केला, पाणी पुरवठ्याच्या योजना जेवढ्या झाल्या नसतील तेवढं पवित्र काम गुलाबभाऊंच्या हातून या मोदी सरकारच्या कार्यकाळात झालंय. हे तुम्हाला सांगता येत नाही. हे लोक देशावर बोलायला गेले का गल्लीवर येतात भाऊ, आणि गल्लीवर बोलायला गेले की दिल्लीवर चर्चा करतात. यांना गरिबी हटवायची होती, यांचे कोणी हात पकडले होते आणि हेच त्यावेळेस बोलायचे की त्यांचा पंतप्रधान म्हणायचा हम 1 रुपया भेजता है तो नीचे 10 पैसा जाता है. मोदीजींसारखा पंतप्रधान आला, प्रत्येकाला जनधनमध्ये खातं उघडलं, एक डीबीटीचं जर क्लिप दाबलं, 1 रुपया तिथनं आला तर खाली 1 रुपया येतो. हे पारदर्शक काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. अगोदर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असायचे, कधीच करायचं नाही. जळगावहून चाळीसगावला जायला, कुठल्याही गावी जायला आपण रस्त्यांची परिस्थिती बघितली. इथून पारोळा जायचा रस्ता खराब, एरंडोल जायचे रस्ते बघितले. आज रस्त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढा मोठा खर्च झाला की 60 वर्षात देखील तेवढा मोठा खर्च कुठल्याही सरकार करू शकलं नाही. दळणवळणाची साधनं खऱ्या अर्थाने जर सुधारली असेल, देश प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर आदरणीय आपले पंतप्रधान मोदीजींनी. आणि मागील कार्यकाळामध्ये पाहिलं, करोनासारखी लसीच्या वेळेस आपण पाहिलं, लोक ज्यावेळेस मरत होती तर बाहेरचे देश सुद्धा आपल्याकडे लस मागत होते. आपल्याच देशाला नाही तर देशाच्या बाहेर देखील लस पोहोचवली. भावांनो, आपण समजदार आहे. सोशल मीडियाच्या जगामध्ये आता एखादा माणूस कन्व्हिन्स होत नसेल, किशोरप्पांची काही माणसं आहे, भुराप्पा कुठे गेला, आता जात आठवेल, नातेवाईक आठवेल. भुराप्पाच्या मागे किशोरप्पा जात म्हणून उभा नव्हता, एक माझा शिवसैनिक मोठा होता त्याच्या मागे उभा होता. आता जातीच्या नातीच्या मागे आपल्याला जाता येणार नाही. भुराप्पा, आपल्याची जात ही पक्षाची प्रामाणिक निष्ठा ठेवावी लागेल. माझा एक जिल्हा अध्यक्ष बोलले, रावसाहेब पाटील, की आईवर बलात्कार करणाऱ्यांची औलाद आमची नाही, पक्ष ही निष्ठा इथं ठेवून काम आम्ही सगळेजण करणार आहोत. आणि शिवसेनेचं एक वेग वाक्य आहे, गुलाबभाऊंनी पण सांगितलं भूमिका हिंदुत्वासाठी घेतली म्हणून आम्ही गेलो. येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना, भावांनो, हे देशाचं इलेक्शन आहे. आता कुठल्या मुद्द्यावर नेतील, आपली स्मरणशक्ती खूप कमी आहे. सोशल मीडियावर काही टाकतात, काही अपप्रचार करतात. मुसलमान भेटला की त्याला सांगतील मुसलमान खतरे में आहे, दलित भेटला की सांगतील संविधान खतरे में आहे, एखादा छत्रपती भेटला की त्या स्मिताताई या मराठा नाही आहेत, त्या ब्राह्मण आहेत, अशा जातीपातीचं राजकारण करताय. कुठल्याच स्तराला जातील. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात तुमच्या हॉटेलचं नाव, बारचं नाव हे छत्रपतींच्या नावाने आहे आणि तुम्ही कुठल्या मोठ्या तोंडाने सांगताय. भाऊला तुमच्या रेस्टॉरंटचं नाव, दारू तुम्ही 5-6 पोरांना त्याचं नाव छत्रपतींच्या नावाने तुम्ही पारोळ्याला कसं दिलं. ते म्हटले तुम्ही अरबी समुद्रातला जो शिवाजी महाराजांचा पुतळा करणार होते त्याचं काय झालं. आपण गल्लीचा प्रश्न विचारला की ते मुंबईत जातात, दिल्लीत जातात. दिल्लीचा प्रश्न विचारला की ते गल्लीत येतात. भावांनो, ही अशी जोडगळ आहे. 10 वर्ष पारोळ्याच्या लोकांना तुम्ही उद्या आठवणीने आवर्जून 5-5 फोन लावा. पारोळ्याची काय भीषण अवस्था आहे. पारोळ्यामध्ये 10 वर्ष यांच्या हातात सत्ता दिली आहे. आज पारोळा शहर हे बकाल करून ठेवलं आहे. भस्मासूर असे लोक आहे की यांच्या हातात सत्ता दिली की यांना पैशाचं सत्ता आणि सत्तेचा पैसा हे यांचा गणित आहे. मागच्या कार्यकाळात गुलाबभाऊ तुम्ही तासाचा हिशोब सांगता, किशोरप्पा तुम्ही सगळ्यांनी एवढा मोठा लीड करून दिला. मागच्या वेळेस खासदारला
अगदी 11-12 दिवसात खासदार केलं. ज्या स्मिताताईचं तिकीट कापलं त्याच भगिनीने सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीशी इमाने इतबारे काम करेल. आज तिच्या इमानदारीवर शंका घेत अरे तुम्ही अशा पद्धतीने वागताय की जनता तुम्हाला माफ करणार नाही. इथं सगळे पारोळा पाचोरा इकडचे बळगाव पाचोराचे सगळे सहकार्य आहे. एका गावाच्या सरपंचाने सांगावं की आम्हाला 20 लाख रुपये या खासदाराने काम दिलं. हाय का इथे एखादा सरपंच? चाटा किती जणांसोबत मारले त्यांनी वरगोट केला, आम्हाला शब्द दिला आणि शब्द पूर्ण केला नाही. चाटा मारायमध्ये भाऊ यांचं चाटे कोचिंग क्लासेसची बी अशी की तशी आहे. एवढ्या चाटा मारल्यात. आता तुम्ही कोणी आमचे रावसाहेब पाटील म्हटलं की आम्हाला 1 रुपया निधी दिला नाही, 40 निधी दिला. तुम्हाला सांगतो यांना जो कमिशन द्यायचा त्याला जे निधी द्यायचे, हे काही कोणाला निधी द्यायचे नाही. यांच्या ज्या गावात जन्म झालाय त्या गावाची ग्रामपंचायतीमध्ये यांचे एवढे सरपंच होते. हे आमदार खासदार असताना ग्रामपंचायत जन्म देणाऱ्या गावाला सुद्धा देऊ शकले नाही. ती ग्रामपंचायत मी बांधून दिली. त्या गावाला अंत्यसंस्कार करणाऱ्याची स्मशानभूमी देऊ शकले नाही आमदार खासदार असताना. त्यांच्या स्वतःच्या गावाला स्मशानभूमी आता मी चालू करतोय काम नवीन. यांच्या गावाची जिल्हा परिषदची शाळा सुधरू शकले नाही. जिल्हा परिषद त्या गावाला एक लाईट लावू शकले नाही. त्या गावात झगझगाट होणार रस्त्यावर आपण करून दिला. ही अशी लोक आहे यांनी कुठेच विकास केलेला नाही. यांना विचारा अरे दादा तुला आम्ही 5 वर्ष खासदार केलो, गेला कुठे होता तो? लोकांना वाटायचं 40 गावला आहे 40 गावला आहे. हा 40 गावलाही नव्हता. हा मतदाराला विचारा की तुला 5 वर्ष आम्ही खासदार केलं, तुझं 5 वर्षाचा आम्हाला हिशोब दे. नसेल तर तुम्ही शिकलेले पोर आहात. एक पत्र पाठवा रेल्वे बोर्डाला की या खासदाराने 5 वर्ष सरकारच्या पैशांमधून कुठे प्रवास केला आणि कोणासोबत प्रवास केला. तुम्हाला सगळे चित्र पाहायला मिळेल. ही डांबरट लोक आहे भावांनो. ही लोक काही सत्तेसाठी काय करतील आपण अंदाज लावू शकत नाही. आता ही भांडणं लावतील, एकमेकांना उन्हा काढतील. त्यांना विकासाशी देणे घेणं नाही आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याशी देणे घेणं नाही आहे, माता भगिनीशी देणे घेणं नाही आहे. यांना फक्त त्यांचा स्वार्थ साधायचा आहे. आता आपण सगळे समजदार झालो आहे. आपल्यातले आपल्याला हातात हात घ्यावा लागेल. रावसाहेब पाटील सगळे तुम्ही आमचे अमोल दादा असतील, दिलीप भाऊ असतील, दिलीप बोला काही वेगळं सांगतील, त्यांचे ते अण्णासाहेब मित्र असतील, परंतु दिलीप भाऊ हुशार माणूस आहे. केव्हा कुठे प्रवाह आहे, प्रवाह ओळखण्याची खऱ्या अर्थाने ताकद वाघांना आहे. तिकडे वरती वाघ असल्यामुळे हे वाघ कुठेच जाणार नाही. तुम्ही चिंताच करू नका. आपण सगळे सोबतच आहोत. आणि त्यांच्याकडे 2-4 माणसं पाठवली दिलीप भाऊनी, तिथं काय चाललं ते दिलीप भाऊ मला कायम सांगत असतात. दिलीप म्हटलं तुम्ही चिंताच करू नका, यांचा पाटा आपण सगळे मिळून पाडू. दिलीप भाऊचं माझं ठरलेलं आहे. आम्ही दूध संघात सुद्धा तुम्ही पाहिलं कसं केलं. कोणाला जुमजदारी दिलीप भाऊंनी किशोरप्पांनी आम्ही केलं. पुन्हा तसंच होणार आहे. कोणाला काही म्हणू द्या. येणाऱ्या काळात आपल्याला भावांनो कोणी काही सांगू द्या. हे इलेक्शन देशाचं आहे. हे गल्लीचं इलेक्शन नाही आहे. गल्लीचं काम करण्यासाठी गटार वाटार मिटर करण्यासाठी किशोरप्पा इथं आहे. आज तुम्हाला फार सांगत नाही, या सरकारच्या माध्यमातून पाचोरा शहराची प्रगती जी झाली आहे ती प्रगती आपण सगळेजण पाहू शकता. पाचोराचे रस्ते अतिशय चकाचक, हे मान्य करावं लागेल की किशोरप्पांच्या कार्यकाळात पाचोरा शहराची प्रगती झाली आहे. ग्रामीण भागामध्ये ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून निधी आलेला आहे. आज गुलाबभाऊंच्या माध्यमातून एवढ्या पाणी पुरवठा योजना कधी झाल्या नाहीत, त्या गुलाबभाऊंच्या माध्यमातून झालेला आहे. आणि आपलं हाताचं सोडून पायथ्याच्या मागे पळू नका. त्यांना आपण एकदा आजमावलं आहे. यांचं न्याय द्यायची भूमिका नाही आहे. हे मतलबी लोक आहे, संधी साधू लोक आहे. ते तुम्हाला आता काही सांगतील. इथं मंचावर बसलेल्या लोकांना देखील सांगतील. तुमचं काही शिवसैनिकवाला भेटलेलं की त्याला सांगतील तुम्हाला आज वापरून घेतील, उद्या तुमचा हाल होणार आहे. बीजेपीवाला म्हटलं की काय चिंता करू नका, आम्ही तुम्हाला उद्या मदत करू, आज तुम्ही आम्हाला करा. कुठल्या आज बोलता आपण पळी पडायचं नाही. आपण सगळ्यांनी हातात हात घेऊन एकत्र राहिलं पाहिजे. हा देश वाचवायचा असेल, देश धर्मासाठी जर लढायचं असेल तर आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे भावांनो. उद्याचा काळ आपल्यासाठी अवघड ठरायला नको. कारण की मागचं भूतकाळ जर आपण बघितला, वर्तमान जगात असताना भविष्याचा वेध घेतला पाहिजे. आपण 65 वर्ष यांच्या हातात दिले, यांनी आपल्याला अंधारात ठेवलं. आज मोबाईलच्या जगामुळे समस्या कळायला लागल्या. एखादा छोटासा काही प्रॉब्लेम झाला की लगेच कोणी व्हॉट्सअपला टाकतं आणि लोक
वर्ष या देशाला लुटून खाल्लंय त्यांना खऱ्या अर्थाने नाकारण्याची वेळ आली आहे. आणि पक्षनिष्ठा जे बोलताय दुसऱ्यांवर त्यांची पक्षनिष्ठा त्यांनी स्वतःच एकदा मनाला विचारावं, आपण पहिले कुठे होतात, आता कुठे आहेत. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, या पक्षामध्ये हे 6 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणार नाही. हे आज तुम्ही लिहून ठेवा. 6 महिन्यानंतर यांचा अजून 4था पक्ष असणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी येणाऱ्या 13 तारखेला महायुतीच्या या मेळाव्यामध्ये मी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो, हा जिल्हा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आपल्याला सरकार काय करू शकतं? गुलाब भाऊ तर बारीक नळाने पाणी पाजतात. देवेंद्र भाऊ तर मोठी पाईपलाईन शेतकऱ्यांसाठी दिली. 500 कोटीचा प्रकल्प दिला गुलाब भाऊ आम्हाला. आप्पाचं माझं लव्ह मॅरेज आहे, वरती त्यांना माहिती आहे. तुमचं माझं आहे, पण तुम्ही कधी कधी मला धक्का मारून देता. आप्पा तसं फार मला धक्का मारत नाही. आम्हाला 500 कोटीची योजना दिली दोघांना त्यांनी. आणि कसगावातले 22 खेडे तुमच्या भडगाव तालुक्यातले दिलीप भाऊ, पाणी पुरवठ्या ही शेतीसाठी जी आम्ही आता काम चालू करतोय, त्या 22 खेड्यांना की जिथं डोक्यावर हंड्यावर पाणी न्यायला प्यायला यायचं, त्या शेतांमध्ये गिरणेचं पाणी आम्ही आता आणतो आहे. 18 महिन्याच्या आत भडगाव तालुक्यातल्या 22 गावांना शेतीला पाणी द्यायची जबाबदारी किशोरप्पाची माझी राहणार आहे. गुलाब भाऊ, खरं तर तुमच्या कार्यकाळात तुम्हाला इतक्या दुवा राहतील, तुम्हाला खोटं सांगत नाही. जेव्हा जेव्हा दवा काम येतं तेव्हा दुवा काम येतं. तुम्ही काय काम केलंय तुम्हाला सांगू शकत नाही. मी लहानपणापासून पाहतोय तुम्ही अशा गावांना पाणी पाजलंय. माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ आजही भीषण परिस्थिती आहे. आता 30 तारखेला येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या मी 17 गावांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. तुम्ही तिचं पाणी आम्ही देतोय. तुम्हाला सांगतो भाऊ, तुम्ही मला 70 कोटी रुपये गिरणीवरनं दिले, ते पाणी आम्ही पाजतोय. इतकं पवित्र काम गुलाब भाऊ तुमच्या हातून झालं ह्याही मतदारसंघात. पहिले तुम्ही तर कधी बघितलंच नाही, जोही आला त्याला काम दिलं. आपल्याला भावांनो, ह्या विकासाचा रथ पुढे न्यायचा आहे. आपण सगळ्यांना हातात हात घेऊन काम करायचं आहे. कुठलेही मतभेद ठेवायचं नाही. काही लोक येतील, पायात पाय घालतील, मधुभाऊ तुम्ही बीजेपी म्हणून, डॉक्टर आले आहेत, मग तिकडे अमोलदादा आहेत, अजून शिवसेनेचे सगळे सहकारी आहेत, आपल्याला आपसात जुळून घ्यावं लागेल. आणि आमचे एक सहकारी म्हटलं की उद्या आमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही काय कराल, तुम्ही घाबरू नका. तुमच्या लग्नाला बी आम्ही ठरलंय, आता लग्न कोणाचं करायचं ना, सारखं नाचायचं. त्याच्यामुळे आमचं लग्न लागल्यानंतर तुमच्या लग्नामध्ये आम्ही काहीच विध्वंस करणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहे. मागच्या कार्यकाळात काय झालं, कसं झालं, त्याचे परिणाम काय झाले आपण पाहिले. येणाऱ्या काळात हाताहात घेऊन सगळ्यांनी काम करायचं ठरवलंय. आणि तो काम फक्त हे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं आहे. माझ्या मतदारसंघात भाऊ तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायत कशी लढतोय, तुम्हाला जाताना एक शब्द तुम्ही लक्षात घेऊन जा. ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. जरी मोदीजी आपले उमेदवार असले, परंतु ग्रामपंचायत समजून आपल्याला उमेदवारी करायची आहे, उमेदवारी लढवायची आहे. प्रत्येक गावाचं, प्रत्येक गणाचं, प्रत्येक गटाचं, प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीचं भाऊ आम्ही ग्रामपंचायत म्हणून ही निवडणूक लढतोय. 55 लोक आमचे चालले होते. त्यांनी 7 दिवसाचं रिझर्वेशन केलं होतं. त्यांना म्हटलं रिझर्वेशन कॅन्सल करा. त्यामुळे 55 लोकांनी काय होणार आहे, त्यांचं रिझर्वेशन आम्ही रेल्वेचं कॅन्सल केलं. बंजारा समाजाचे आमचे सहकारी होते. आम्ही कालपर्यंत यादी केली, आपलं ओपन किताब असते. 3400 लोक जे बाहेर आहेत, मतदारसंघाच्या बाहेर, त्यांना आणण्याची आम्ही व्यवस्था लावतोय. एक माणूस जोडावा लागणार आहे. एक माणसाला मतदानापर्यंत पोहोचवा लागेल. आज जे 85 वर्षापेक्षा जास्त लोकांचे मतदान होते भाऊ, किशोरप्पा निवडणुकीमध्ये आम्ही 90% लोकांचे बॅलेट पेपर चेक ते मागवले आहेत, जे आता चालले आहेत. प्रत्येक एकूण एक माणसाशी जोडावं लागेल, तेव्हा ही निवडणूक आपण 5 लाखावर नेऊ. 5 लाखावर नेणं एवढं सोपं नाही, परंतु आपण प्रयत्न तेवढे करावे लागतील. खरं तर आम्हाला उंबरखेडला जायचं आहे आणि गुलाब भाऊंना, किशोरप्पांना तुम्हाला ऐकायचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे की आपण पुन्हा या 13 तारखेला महायुतीच्या मेळाव्याच्या माध्यमातून सगळ्यांनी एकदा संकल्प करूया आणि अबकी बार वरती एकदा तिथून गेल्यानंतर आपण 5 ते 7 दिवसामध्ये घरोघरी जाऊन तिथं नातेवाईक असेल, साधा असेल, चाली असेल, चाडू असेल, मेवणा असेल, जो कोणी असेल त्याला फोन करून अबकी बार 400 पार, अबकी बार
घरपोची आपल्याला कमळ या चिन्हाचं बटन दाबून अनेक आपण सगळ्या कार्यकर्ते पात्र वळगावमध्ये ते आलेला आहात. मागच्या 4.5 वर्षापूर्वीची निवडणूक आपण बघितली आहे. मग ती लोकसभेची झाली, नंतर विधानसभेची झाली. विधानसभेचे जे आम्ही सगळे लढलो एकमेकाच्या विरोधामध्ये. काही दिवस महाविकास आघाडी होती, नंतर आता महायुती आलेली आहे आणि महायुती म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. आणि म्हणून जेवढी मेहनत तुम्ही विधानसभेला घेतली तशा पद्धतीची मेहनत जर या ठिकाणी लोकसभेला तुम्ही घेतली तर सर्व सहजरित आहे की किती मतं आपल्या महायुतीला त्या पाचोळा बळगाव मतदारसंघामध्ये मिळू शकतात याचं गणित आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. कारण की खेड्यामध्ये लोकांचे ग्रामीण भागामध्ये आकडे फार असतात. आपल्याला किती मदत मिळाले, आम्हाला भाऊला किती मिळाले, तिने भाऊला त्याचं कॅल्क्युलेशन करा, बेरीज तुमच्याकडे येऊन जाईल. आणि म्हणून ही जी बेरीज आहे ती बेरीजचं फळ अजून आपल्याला काही मिळवता येईल का? कारण की आपल्याबरोबर आता मनसे आहे, जे भाऊसाहेब आहे, रिपई आहे, राजसभा आहे, असे इतर घटक पक्ष देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि म्हणून हे सगळं जे आमचं टार्गेट आहे, आम्ही जे प्रमुख पक्षाचे लोक या ठिकाणी बसून चर्चा करतो तर आम्हाला साधारणतः 70-75 हजारचा लीड आपण पाचोरा मतदारसंघामधून मागच्या काही वर्षामध्ये तिच्या उमेदवारांना या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि सगळं मिळू शकतं हे फक्त तुमच्या हातामध्ये आहे. कार्यकर्त्यांनी त्यांनी ही मेहनत घेतली तर निश्चितपणानं या ठिकाणी काहींना पाचोरा बळगावमधून लीड मिळेल. आताच मागे दादांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायती सारखं नियोजन त्या ठिकाणी करतोय. म्हणून त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की निश्चितपणानं त्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचे मतं मिळत आहेत. म्हणून इकडे तिकडे मतं मिळत आहेत म्हणून आपण गाफील राहू. आपण सुद्धा त्याच बरोबरीने त्याच मेहनतीने आपण पाचोरा बळगावमधून जर ताकद दिली तर विजय हा निश्चित तऱ्हेने 4 जूनला हा महायुतीचा होणार आहे. आणि म्हणून देशाच्या ठिकाणी मोदी साहेबांचं काम आपण सगळे पाहतो आहोत. बाकीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी संधी देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न जोमाने करावेत. आपल्याला अजून आपले प्रमुख वक्ते गुलाब भाऊंना या ठिकाणी ऐकायचं आहे. अधिकचा वेळ मी घेणार नाही, परंतु एवढीच विनंती करतो की काही समाज गैरसमज काही शंका मनामध्ये काही न ठेवता एक दिनाने एक दिवसाने आपण सगळ्यांनी महायुतीचं काम करायचं आहे एवढीच विनंती करतो. आणि बांधवांनो, आज मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची, हा पहिला आणि शेवटचा मेळावा. आता जेही होईल ती जनरल सभा होईल. आणि म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना गुलाब भाऊंच्या विचारांची शिदोरी आपल्याला घराघरापर्यंत न्यायची. मला आज सांगताना अभिमान वाटतो. मी पहिल्यांदा तर भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो. मग ते मोदीजी असतील, शहाजी असतील, यांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी आमच्यावर लादलेला 15 दिवसात खासदार झालेला निष्क्रिय खासदाराचं तिकीट कापून आमच्या कर्तव्यदक्ष सुषमाताई वाघ यांना उमेदवारी दिली. त्याबद्दल मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो. ज्या माणसाने 15 दिवसात त्यांना उमेदवारी मिळाली, या महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांनी याचं नाक तोंड काही पाहिलं नाही, याचा चेहरा पाहिला नाही. याला या मतदारसंघाने तब्बल 5 लाख मताधिक्याने निवडून दिलं. यांना जर का तुम्ही प्रश्न विचारला की तुझ्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघासाठी काय केलं, तर बांधवांनो, हा व्यक्ती साधी मुतारी सुद्धा बांधली नाही अशा पद्धतीचं काम यांनी 5 वर्षामध्ये केलं. या ठिकाणी स्मिताताई वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सक्षम महिला आहे. मागच्या अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं अत्यंत प्रामाणिकपणे काम आमच्या ताई या ठिकाणी करतात. अरे याला आमदारकी दिली, खासदारकी दिली, उमेदवारी नाकारली. आता त्या उभाठामध्ये टिवटिव करण्याचं काम उन्मेष पाटील त्या ठिकाणी करतात. अरे बाबा,
आणि विचारता गल्लीचे प्रश्न आहेत. पण हा मतदारसंघ सुद्धा हा जळगाव लोकसभा मतदारसंघ विकासाच्या मागे येणारा मतदारसंघ आहे. हा भावनेला बळी पडणारा मतदारसंघ नाही. अर्थात भावनेला बळी पडणारा मतदारसंघ मी याच्यासाठी म्हटलं बांधवांनो की आम्ही 2.5 वर्ष सत्तेत होतो. त्या 2.5 वर्षामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांच्या खिशाला मी 2.5 वर्षात कधी पेन पाहिला नाही. 2.5 वर्षामध्ये तुम्ही कुठलाही फोटो काढा, त्यांच्या खिशाला तुम्हाला पेन दिसणार नाही. बांधवांनो, आम्ही या मतदारसंघामध्ये बात दाखवा नाही तर श्राद्ध करा. आणि या येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे मनापासून आभार मानतो. आज या मतदारसंघामध्ये विरोधक जरी असला तरी या तुमच्या आमदाराचं चोरून का होईना कौतुक करतो की काही बी होईना, पण अशा पद्धतीचा विकास कोणी केला नाही. विरोधक सुद्धा विकासाच्या बाबतीत माझं कौतुक करतो. बांधवांनो, याला जबाबदार फक्त किशोरप्पा नाही, याचं सर्व श्रेय कोणाला जात असेल तर आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब. अरे यांच्यामध्ये काम करायची कुवत आहे, काम करायची धमक आहे. हे सांगताय की देश विकायला निघाले, राज्य विकायला निघाले. बांधवांनो, मला आज सांगताना अभिमान वाटतो की या 2.5 वर्षामध्ये आज हे जे काही नौटंकी करताय, आमच्या शेतकरी बांधवांमध्ये दिशाभूल करायचा प्रयत्न करताय की शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. बांधवांनो, हे सगळ्यांना माहिती आहे की कापूस हा एक इंटरनॅशनल क्रॉप आहे, पण तरी सुद्धा या शेतकऱ्यांचे हाल होऊ नये, शेतकऱ्यांच्या फजिता होऊ नये म्हणून बांधवांनो, आजच्या तारखेत मी आपल्याला या निमित्तानं ग्वाही देऊ इच्छितो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी 4,000 करोड रुपयाचं अनुदान या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी जाहीर केलेलं आहे. पण आचारसंहिता, ही आचारसंहितामुळे आपल्या अकाउंटला ते पैसे टाकू शकत नाही. बांधवांनो, आज इलेक्शन भरकटतंय. या इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या विचारांवर, वेगवेगळ्या विषयांवर इलेक्शन जातात. आज फक्त काय दिशाभूल केली जाते, आमच्या दलित बांधवांना सांगितलं जातंय की हे भारतीय जनता पक्ष घटना बदलणार आहे. अरे ही घटना जर का बदलायची असती तर 10 वर्ष सत्तेत होते. तुम्ही तर विरोधी पक्ष होण्याच्या सुद्धा लायक त्या केंद्रामध्ये नाही, त्याच्यामुळे कधी घटना बदलू शकल्या असते. अरे पण नालायकांनो, एकदा फक्त सांगा की घटना बदलून नेमकं काय करणार आहे, याचं उत्तर विरोधकांकडे नाही आहे. आणि म्हणून बांधवांनो, फक्त दिशाभूल करायची. आज जर का तुम्ही पाहिलं तर बांधवांनो, मोदीजींसारखं नेतृत्व आपल्याला या देशामध्ये, आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. अर्थात तो आहे, तो अभिमान आपल्याला. आज जर का पाहिलं तर मोदीजींच्या नावाने संपूर्ण हा देश, जगात ओळख आपली निर्माण कोणी केली असेल तर ती मला वाटतं मोदीजींनी केलेली आहे. आम्ही अशी परिस्थिती होती, मी तर ते उदाहरणही सांगेन की आम्ही काश्मीरला गेलो, सगळे आमदार, आमच्या मागे मिलिटरी, पुढे मिलिटरी. अरे साला, त्या काश्मीरमध्ये कुठला तरी 3, 5, 10, 20 वर्षाचं पोरगा आलं, भाऊ ग्रेनेड फेकलं आणि त्या गाड्यांच्या किचऱ्या झाल्या. इतकी दहशत असलेल्या काश्मीरमध्ये 370 कलम हटवले. आज आमचा काश्मीरचा प्रत्येक हिंदू बांधव, हिंदू नागरिक त्या ठिकाणी सुरक्षित असा झालेला आहे. एवढं मोठं काम आमच्या मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. बांधवांनो, आज जर का तुम्ही पाहिलं तर रस्ते असतील. अरे आम्ही स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कधी रेल्वेची 3री लाईन पाहिली नाही, पण नुसतं बाजूला जा, 3री तर सोडा, 4थी लाईनचं काम चालू झालंय. तुम्ही नुसतं रस्त्यांचं बघा, रस्त्यांचं जाळं आज नुसतं महाराष्ट्राने पुरा देश फिरला. अरे तुमच्या पोटातलं पाणी हलणार नाही, अशा पद्धतीचं काम मोदीजींनी केलंय. यांनी काय
जातीचं, धर्माचं, पंथाचं, कधी म्हणताय इस्लाम खतरे में आहे, कधी म्हणताय कधी घटना बदलताय. अरे बांधवांनो, या ठिकाणी आम्ही भावनेवर जगणारे नाही आहोत, इथे आम्ही विकासावर जगतोय. आज खऱ्या अर्थाने आमचं जीवन अंधकारमय असताना आम्हाला खऱ्या अर्थाने कुठे प्रकाशाकडे नेलं असेल तर मला वाटतं आम्हाला फक्त मोदीजींनी नेलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये बांधव आपल्याला खऱ्या अर्थाने जर का चांगले दिवस पाहायचे असतील, आम्ही पाहिलं होतं मागच्या 10-15 वर्षापूर्वीचं, 20 वर्षापूर्वीचं एक प्रमोदजी महाजनांचं जळगावचं आपण भाषण ऐका. त्या भाषणामध्ये आम्ही पाहिलं होतं की त्या दिवशी प्रमोद महाजन सांगायचे की आता एक सालदार दुसऱ्या सालदाराला सांगेल की माझी गाय तिकडच्या बांधावर आहे, ती गाय माझी इकडे आणून द्या, असं भाषण जळगावच्या भाषणामध्ये प्रमोदजी महाजन बोलले होते. तेव्हा आम्हाला असं वाटायचं यार भाजपला काही बी येत असेल, काही सांगतो. पण आज ती परिस्थिती बांधवांनो या ठिकाणी येऊन ठेवलेली आहे. आज काय चित्र या भारतामध्ये आहे, आज इतकं नाविन्यपूर्ण विषय बांधवांनो या ठिकाणी मोदीजींनी आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने या देशामध्ये घडवलेलं आहे. आणि तीच परिस्थिती आज बांधवांनो राज्याची आहे. राज्य एकट्याच्या बलबुत्यावर चालत नाही. बांधवांनो, केंद्र सरकारचा सपोर्ट राज्याला आहे आणि म्हणून आज राज्य सरकार करोडोची कामं, आमचं सरकार एक नाही तर 10 पावलं पुढे चालतंय. अरे मोदीजींचे मी आभार मानेन या देशाच्या प्रत्येक शेतकऱ्याला, मग तो 1 एकरचा शेतकरी असू दे नाही तर 100 एकरचा शेतकरी असू दे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये बांधवांनो दर महिन्याला वर्षाला 6,000 रुपये त्यांनी टाकले. आपलं राज्य सरकार एक पाऊल पुढे टाकलं. केंद्राने 6,000 दिले, राज्याने देखील 6,000 दिले. हे कदाचित भारतातलं पहिलं राज्य असेल की पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्र राज्याने सुद्धा 6,000 दिले. असे अनेक विषय. अरे आता आमची लेक लाडकीच्या माध्यमातून राज्य सरकारने या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या भगिनींना जर का जन्म घेतला तर तिच्या वयाच्या 18व्या वर्षी लखपती करण्याचा निर्णय कोणी घेतला असेल तर त्या आपल्या या राज्य युतीच्या सरकारने घेतलेला आहे. बांधवांनो, एक ना असे अनेक विषय राज्य आणि केंद्र सरकारने या राज्याच्या आणि देशाच्या भल्याकरता या ठिकाणी घेतलेले आहेत. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. खरं म्हणजे हा लोकसभा मतदारसंघ मी पहिलेच सांगितलं की हा भावनेचा नाही आहे, हा विकासाचा आहे, हा चाटा मारणाऱ्यांचा नाही आहे, हा प्रॅक्टिकलचा आहे, हे प्रत्यक्षदर्शीचा आहे. हे फुलतापा देणारे, चाटा मारणारे, खोटं बोलणारे बांधवांनो हे जास्त दिवस चालत नाही. इथे बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. आणि म्हणून हा लोकसभा मतदारसंघ हा भूतबलिदांचा नाही, जादू मंदांचा नाही, जादू टोण्याचा नाही, खोटं बोलणाऱ्यांचा नाही. त्याच्यामुळे आपण निश्चितपणे हा लोकसभा मतदारसंघ या ताईंना निश्चितपणे आतापर्यंतचं रेकॉर्ड ब्रेक करून जळगाव लोकसभेच्या खासदार म्हणून पाठवतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी येत्या 13 तारखेला सगळ्या, मग ते बूथ प्रमुखापासून तर शाखा प्रमुखापर्यंत आपल्या गावागावामध्ये प्रचंड असं मताधिक्य देऊन ताईंना विजयी करावं अशीच एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाचोरा मतदारसंघात आणि भडगाव तालुक्यात काही व्यापाऱ्यांच्या भेटी आणि रॅली वेगळ्या ठिकाणी करतो आहोत. तर या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की आपलं सरकार असेल तर काय बदल होतो. मी गेले तिकीट डिक्लेअर झाल्यापासून महिनाभरापासून फिरते. मी गुलाबभाऊंच्या मतदारसंघात गेले, मंगेशरावांच्या मतदारसंघात गेले, आप्पासाहेबांच्या मतदारसंघात फिरते, इकडे राजमामांच्या मतदारसंघात फिरते, इकडे चिमनाबांच्या मतदारसंघात फिरते, अंबड तालुक्यात फिरते. आज सगळे महायुतीचे जे काही आपले सगळे आमदार आहेत त्या प्रत्येकाच्या मतदारसंघात इतकी कोट्यावधीची कामं चालू आहे, आजपर्यंत कधी झालं नाही आणि याच्या पुढे कधी होणार नाही. सरकार असतं तर काय बदल होतो याचं चित्र हे बघताना खरंच मनाला आनंद होतोय. आज एकेका गावामध्ये कोट्यावधीची कामं त्या माध्यमातून सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने आपल्याला जनतेने निवडून दिलेलं असतं ते जनतेच्या कर्जातून उतरही होण्यासाठी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात काम करतोय, मेहनत घेतोय आणि त्या माध्यमातून काम करतोय. खरं म्हणजे देशाची निवडणूक आहे, देशाला निर्णायक भूमिकेत नेणारी निवडणूक आहे. मोदीजींनी केलेलं काम आपल्या डोळ्यासमोर आहे. आपले
मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत, आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो काही झालेला विकास आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे. पण मला असं वाटतं की या विकसनशील राष्ट्राकडे जर आपल्याला विकसित राष्ट्राकडे जायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे हात आपल्याला बळकट करावे लागतील. आतापर्यंत मोदींनी केलेली जी काही कामं आहे ती प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला सांगितली. मी आता परत ती कामं आपल्याला या ठिकाणी सांगणार नाही. पण तुमची एक बहीण तुमच्या पुढे उभी आहे, तुमची एक मुलगी तुमच्या पुढे उभी आहे, तुमची एक आई तुमच्या पुढे उभी आहे. आणि मला असं वाटतं स्वर्गीय उदयजी गेल्यापासून आज हा माझा सगळा परिवार माझ्या सोबत आहे आणि तुम्ही माझ्या सगळ्यांना सोबत आहात. हीच माझी सगळी ताकद आहे आणि या ताकदीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे की आपण या सगळ्या बहिणीशी, या आईशी आणि या मुलीशी पाठीशी नक्की राहाल. माझे नेते माझ्या पाठीशी आहेत आणि मला असं वाटतं की ही सीट आपल्या गिरीश भाऊंनी ज्या पद्धतीने या ठिकाणी ऐलान केलं आहे की 5 लाख मताधिक्याने आपण या ठिकाणी निवडून द्या. मला असं वाटतं आप्पासाहेब आजची या ज्या ठिकाणी मेळावा हा ठिकाणी आहे, या ठिकाणी उपस्थित जी संख्या आहे यावर मला कुठेही शंका नाही की ही सीट मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, यात कुठेही शंका नाही. 13 तारखेला मतदान आहे, माझं निशाणी कमळ आहे. आपण सगळेजण 13 तारखेला जास्तीत जास्त मताधिक्याने आपण निवडून द्याल यात मला कुठे विश्वास या ठिकाणी नक्की आहे. आपण 13 तारखेला मतदान जाताना ऊन प्रचंड आहे पण सगळ्यांनी मतदान करा असं आव्हान मी या ठिकाणी करते. मतदान जर नाही झालं तर आपल्या सीट निवडून जाणं अडचणी निर्माण होतील. 3 दिवस सलग सुट्टी आहे, सुट्टीला मला वाटतं सुट्टी असल्यामुळे बरेच जण निघून जातात वेकेशनमध्ये, तर आपण वेकेशनला न जाता आपण सगळेजण मतदान करा असं आव्हानही करते. आणि 10 तारखेला अक्षय तृतीया आहे पण आपल्याकडे अक्षय तृतीयेला महिला माहेरी जातात. आपल्या सुनांना यावर्षी माहेरी काही पाठवू नका कारण एक महिला उभी आहे. जळगाव जिल्हा परिषदेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा सन्मान तुमच्या आणि नेत्यामुळे मला मिळाला आणि जळगाव लोकसभेची पहिली खासदार होण्याचा जो काही सन्मान आहे तो तुमच्यामुळे नेत्यामुळे मला मिळणार आहे. पण आमच्या महिला भगिनीचं जास्तीत जास्त मतदान कसं होईल याकडे आपण सगळेजण लक्ष द्याल आणि जास्तीत जास्त मताधिकारी आपण कमापुढे मतदान कराल असं आव्हान या ठिकाणी मी करते. तुम्ही सगळे माझ्या पाठीचे आहात त्यामुळे मला विश्वास या ठिकाणी आहे. तुमचा हा विश्वास घेऊन या ठिकाणी जाते. याच्यापुढे तुमची आणि माझी भेट होईल हा शक्यता कमी आहे. 7 दिवसावर आपलं मतदान आहे, अजून बाकीच्या तालुक्यांमध्ये आपल्याला सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि मला सगळं माझे नाक कान डोळे आपण आहात. उरलेल्या मतदारसंघामध्ये आपण सगळेजण 7 दिवस नक्की मेहनत घ्याल, प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचाल आणि मतदारपर्यंत पोहोचून ते मतदान कसं आपल्या पद्धतीने युतीच्या माहितीच्या उमेदवाराला पाडता येईल याचे सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आव्हान आपल्या सगळ्यांना मी करते आणि माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद जय महाराष्ट्र. असलेले आपल्या उमेदवार सौ स्मिताताई वाघ, आपले किशोरप्पा दिलीपरावजी वाघ, तडकेकर महाराज, रावसाहेब पाटील, अमोलजी शिंदे, काटेजी, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण जास्त वेळ झाला असल्यामुळे सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सगळ्या माझ्या महायुतीच्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्मिताताई वाघ यांना मतदान का करावं याच्याकरता आपले विचार या ठिकाणी मांडले. खरं म्हणायला गेलं तर ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक सोसायटीची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक जेडपीची नाही आहे, ही निवडणूक आमदारकीची नाही आहे. ही निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मी प्रत्येक भाषणामध्ये हे सांगत गेलो आहे की स्मिताताई वाघ या नाम मात्र उमेदवार आहे पण या देशाच्या 544 ठिकाणी एकच उमेदवार उभे आहेत आणि त्यांचं नाव आहे नरेंद्र दामोदर मोदी आणि आपल्याला त्यांना विजयी करायचं आहे. खरं म्हणायला गेलं तर किशोरप्पा तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही मला काल संध्याकाळी फोन केला आणि म्हणे आम्ही युतीचा मेळावा घेतो, आपण येणार का? योगायोगाने माझा वेळ खाली असल्यामुळे मी आपल्याला सांगितलं की घ्या आणि 5 वाजेपासून आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. शेतकऱ्यांचा हा तालुका आहे, शेतमजुरांचा तालुका आहे.
साहजिक आहे की आपल्या कार्यकर्त्यांना इथून जेवण करून आपल्या घरापर्यंत जायचं आहे. निवडणूक लागल्यानंतर बऱ्याच लोकांनी आमच्यावर शंका व्यक्त केल्या की शिवसेना काय करणार आहे. जमीन बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की, वरना वक्त के पहले अमीर हो जाते. हम एक साथ दो नशा नहीं करते, वरना वक्त के पहले फकीर हो जाते. आम्ही उद्धव साहेबांना सांगून आलेले लोक आहेत. ज्यावेळेस शिवसेना पक्षाचा निर्णय चुकीचा झाला त्यावेळेस उद्धव साहेबांना सांगून येणारे लोक आहेत आम्ही. हे जे लोक आज उभे आहेत, जे आमच्या पक्षाच्या मूळ पक्षाच्या गोष्टी करतायत, तर उद्धव साहेबांना 20 आमदार घेऊन सांगून येणारा कार्यकर्ता मी आहे. त्यांना सांगितलं होतं आपण चुकीच्या मार्गाने गेलोय, गाडी रिवर्स गेलो, गाडी बाजूने गेलो, पण उद्धव साहेबांनी ते ऐकलं नाही आणि त्यांना सांगून आम्ही एकनाथ शिंदे बरोबर गुवाहाटीला गेलो. आणि आज हे आम्हाला गद्दार म्हणताय. मग तुम्ही मूळ शिवसेनेचे आहेत का? 15 दिन पहिले तुम्ही भाजप होता, दोन्ही करण आप्पा बिन तू बी 15 दिवस पहिले तुम्ही भाजपचे होते आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणू शकता काय? तुम्ही आम्हाला बदनाम करू शकतात काय? अरे आम्ही जे लोक आहेत 35 वर्ष कष्टा घालून हा शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन गाव फिरून शिवसैनिक उभा करणारे लोक आम्ही आहोत. त्यामुळे आयरे गळे नक्तू खैरे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. यांनी एकच काम चालू केलंय या मतदारसंघात, अफवा. इंग्रजांच्या काळामध्ये एक अफवा खाता असायचं. जसं एखाद्या गावामध्ये एखादा माणूस असतो तो पुरं गाव ना काढून देतो, तसं यांच्यामध्ये काही लोक आहेत ठराविक. एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो, 4 लोक जखमी होतात आणि रक्त वाहतात. मग अफवा ऐकणारा हा जो माणूस आहे ते बघतो आणि गावात येऊन सांगतो चारी घ्या, एक वाचिली माझ्या चारी घ्या. थोड्या वेळेने जेव्हा तपास होतो तर एकाचं डोकं फुटलेलं असतं, बाकी सगळे चांगले असतात. तसं हे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सांगतायत. पाचोऱ्यात आले तर एरंडोलमध्ये आमची हवा आहे, एरंडोलमध्ये आले तर धरणगावमध्ये आमची हवा आहे, धरणगावमध्ये आले तर मग आमची 40गावमध्ये हवा आहे. हवा कुठे नाही आहे, कुठेच नाही आहे. मी तुम्हाला कायद्याने सांगतोय. शेतकऱ्यांना उचलवत आहे हे. अरे 80 कोटी लोकांना कधी फुकटात धान्य भेटलंय का? 80 कोटी लोकांना 5 वर्ष फुकटात धान्य कधी भेटलंय का? 1500 रुपये पगार डायरेक्ट डीबीटीने आपल्या संजय निरालाचा कधी आलाय का? एसटी मध्ये 50% महिलेला कधी तिकीट तुम्ही दिलंय का? 65 वर्षाचा म्हातारा माणूस पंढरपूरला फुकट्यामध्ये कधी गेलाय का? हे जे केलंय हे काम आम्ही केलेलं आहे. मग ते केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो. आणि मोदीजींनी काही कारवाया केल्या तर आता सांगतात की हे ईडीचं सरकार आहे. ईमानदारों के लिए लहर है मोदी, ईमानदारों के लिए लहर है मोदी, पैमानों के लिए जहर है मोदी और देश के गद्दारों के लिए जहर है मोदी. आपल्या या देशाच्या इतिहासामध्ये पहिली वेळ अशी आली की पाकिस्तानला सुद्धा फटाका फुटल्यावर सांगावं लागतं की याच्यामध्ये आमचा हात नाही आहे. फटकी है उसकी फटकी है, हा एकमेव देता है. म्हणून आपण जातीपातीच्या राजकारणामध्ये जवळचा नातेवाईक आहे. दिलीप भाऊ इथे बसले, किशोरप्पा बसले, मी आहे, माणूस रावसाहेब. पदावर जोपर्यंत राहतील तोपर्यंत परत नातेवाईक नसतो. पदवर उन्हा पण फुईभू पण आमच्या भरून साला हे लगेच होऊन जातो. तो आय लव्ह यू तेव्हाच होत ते. आणि निवडून आल्यानंतर तू कथा मी कथा, हे जे चाललंय हे येणं भरायचा कार्यक्रम आहे. आजपर्यंत
जो तुमच्या दुःखात येतो, जो तुमच्या सुखात येतो, ना तू बडा ना मैं बडा, जो मुसीबत में खडा वही पडा. त्यामुळं मी आपल्याला हे सांगायला आलोय की हे इलेक्शन आलं, दुसऱ्या जातीचा माणूस असला का मग तो परका जात नाही. आता तो तुम्ही एकच जात नाही, मग नातं काढता. नातं अरे कधी आयुष्यामध्ये तुम्ही नातं काढलं रे? कोणाच्या लग्नात गेले रे तुम्ही, कोणाच्या शेंडीत गेले? 17 दिवस पारोळ्यामध्ये पाणी नाही, ही स्थिती आहे. 17 दिवस. जो आपल्या नगरपालिकेच्या 10 वर्ष नगराध्यक्ष असल्यावर नगरपालिकेमध्ये पाणी देऊ शकत नाही, तो लोकसेवेचं काम काय करेल याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. मग ते सांगतात, किशोरप्पा शांत आहे, गुलाब पाटील शांत आहे, आम्ही एका बापाची औलाद होय, हे भाजपवाले काम करो का नको करो, आम्ही इमानदारीने काम करणार आहे. आम्ही इमानदारीने काम करणार आहे. जो होगा हमारा नसीब. आमचं नाव चिडीसारखं नाव आहे. एका जंगलाला आग लागली आहे, सगळे वाघ सिंह हत्ती पडताय, पण एकटी चिमणी चोचेनं पाणी टाकते. जेव्हा हत्ती हसतोय, वाघ हसतोय आणि वाघ म्हणतोय अरे चिडे, अरे आमच्यासारखे पडताय आग पाहून, तू कशा करता थेंबा थेंबा पाणी टाकते, म्हणे ही आग भिजणार नाही. त्यावर चिमणी सांगते ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. तिचं म्हणणं आहे की तुम्ही बी मरणार आहे, पण मी पण मरणार आहे, पण तुमचं नाव भगोड्यामध्ये होईल, माझं नाव आग विझवण्यामध्ये होणार आहे. त्यामुळे आमचं काम हे भगवा लावण्यामध्ये होणार आहे. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बम्बू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. आम्ही गद्दारी हा विषय आयुष्यात करू शकत नाही. जे करायचं होतं ते शिंदे साहेबांच्या समोर जाऊन आम्ही उद्धव साहेबांना करून दाखवलं आहे. त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो आहे, जेवढे इथे शिवसैनिक बसले आहेत, जेवढे भाजपचे कार्यकर्ते बसले आहेत, त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, अफवेवर लक्ष ठेवू नका. जर तुम्ही हे साप वाढवले तर आज ते तुम्हाला दिसताय तसं नाही आहे, तुम्हाला सुद्धा ते चावल्याशिवाय राहणार नाही. ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याकडे आलो आहे. सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोश ये बाजू एक कातिल में कितना है. त्यामुळे मला खात्री आहे की आमचा इथं बसलेला एक एक कार्यकर्ता, उन्हाचं वातावरण आहे, प्रचार अजून रंगला नाही आहे, लोकांना असं वाटतं की जपिला आपण हिरांची शीट, अशाने चालणार नाही. आपल्याला गावागावामध्ये कमळाचं फूल, 3 नंबरचं निशाण, नरेंद्र मोदी पंतप्रधान, हे सगळं समजून सांगावं लागेल. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण या गोष्टीचा 100% विचार करणारे कार्यकर्ते आहोत. बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या, पण वेळ जास्त झालेला आहे. मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही. फक्त आपण 13 तारखेला सकाळी 7 वाजता उठून कमळाच्या फुलावर बटन दाबून स्मिताचा